भाजप थोरला भाऊ मधला भाऊ शिवसेना झाला, आम्ही लहान आहे. त्यामुळे आम्हाला आमची जी अपेक्षा होती तेवढ्या जागा त्यांनी निश्चितपणा दिल्या नसल्या तरी आम्ही मन मोठंपणानं या ठिकाणी मोठं करून आमच्या थोरल्या भावांसाठी बलिदान देण्याचं ठरवलेलं आहे. सध्या आपण महालक्ष्मी मंदिर या ठिकाणी आलो. काही वेळात आता महायुतीचा प्रचार शुभारंभ आहे तो होणार आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे काही उमेदवार आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, आज शंखनाद एक टॅगलाईन घेऊन तुम्ही प्रचार शुभारंभ करत आहात? निश्चितपणानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या आता निवडणुकीचा अंतिम टप्पा आलेला आहे. 10-12 दिवस उरलेले आहेत आणि आज आमच्या महायुतीचा प्रचार शुभारंभ माननीय भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांच्या शुभ हस्ते आणि या जिल्ह्याचे सर्वात ज्येष्ठ नेते आदरणीय मुश्रीफ साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, राजेश क्षीरसागर साहेब, खासदार धनंजय माडिक साहेब, आमदार अमल माडिक साहेब अशा सर्वच या ठिकाणी जी नेते मंडळी आहेत त्यांच्या उपस्थितीमध्ये आज शुभारंभ होतो आहे. आणि या ठिकाणी आई अंबाबाईच्या साक्षीनं आज आम्ही शुभारंभ करत असताना निश्चितपणानं केलेली कामं आणि येणाऱ्या भविष्यामध्ये आम्ही काय करू याचं एक उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून आम्ही या आज शुभारंभाच्या निमित्तानं कोल्हापूरकरांच्या समोर जात आहोत. आम्हाला विश्वास आहे आई अंबाबाईचा आशीर्वाद निश्चितपणानं आम्हाला लाभलेला आहे आणि पुढेही लाभत राहणार आहे. आणि कोल्हापूरची अखंडित सेवा करण्याची संधी येणाऱ्या 5 वर्षासाठी आम्हालाच मिळणार आहे. आणि त्यामुळं राज्यामध्ये सत्ता आणि केंद्रामध्ये सत्ता, त्यामुळं कोल्हापूरच्या तीर्थक्षेत्र विकासापासून ते सर्वच जी काही रखडलेली प्रश्न आहेत ते गेल्या 5 वर्षाच्या प्रशासकाच्या काळामध्ये जे रखडलेले प्रश्न आहेत ते निश्चितपणानं दूर करून या कोल्हापूरला एक सुकर प्रवास निर्माण करून देण्यासाठीची भूमिका या महायुतीच्या वतीनं निश्चितपणानं आम्ही सर्वजण करतो. निश्चितच एक युवा उमेदवार देखील आहेत. एक युवा महिला या रणाला उतरला आहात. काय विजन आहे पुढचं? पहिला तर सर्वप्रथम आपल्याला सर्वात महत्त्वाचं आहे की महिलांचं सक्षमीकरण. महिलांना आपल्याला या समाजात एक विशिष्ट स्थान देऊन त्यांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करायचा आहे. त्याचबरोबर युवा जे आहेत, जी सुशिक्षित बेरोजगार जी आहेत, जी युवा मंडळी आहे त्यांच्यासाठी वेगवेगळे रोजगार निर्मिती करून देण्यासाठी महायुतीच्या वतीने आम्ही पूर्ण प्रयत्न करू. हेच आमचं विजन आहे पर्टिक्युलरली. धन्यवाद. आता बघितलं तर महिलांचे जे प्रश्न आहेत, म्हणजे आता बाहेर पर्यटक महिला असतील त्यांच्यासाठी अनेक प्रश्न जे समोर उभे आहेत, त्यासाठी काय भविष्यात धोरण असेल? हां, मग बाहेरून येणारे जे पर्यटक महिला असतील त्यांच्यासाठी चेंजिंग रूम्स किंवा वॉशरूम्स ह्याच्या फॅसिलिटीज आपण मंदिर परिसर असू देत किंवा रंकाळ्यासारखा परिसर असू देत जिथे पर्यटनासाठी जास्तीत जास्त महिला येतील त्यांच्यासाठी सर्व काही जे आपल्या महायुतीतर्फे देता येईल ते सर्व काही त्यांना देण्याचा आम्ही प्रयत्न नक्कीच करू. उमेदवाराचं नाव आहे सुवैष्णवी वैभव जाधव, MSS आहे उमेदवार. आमचं धोरणात्मक पाऊल म्हणजे कोल्हापूरचा विकास आदिलबाईंच्या माध्यमातून असून दे किंवा आमच्या बाकीच्या माध्यमातून असून दे, शहराचा विकास हा चांगल्या प्रकारे चालूच आहे आमचा इथला. त्यामध्ये मंदिर प्रवासामध्ये ज्या गोष्टी हव्या आहेत आम्हाला, एक जसं मानसीने सांगितलं चेंजिंग रूम्स म्हणा, महिलांसाठी वॉशरूम्स आहेत, फिडिंग रूम हे अवेलेबल करण्याचे इथं प्रयत्न चालले आहेत आमचे. कारण मोठी समस्या वॉशरूमची ही मोठी समस्या चालली आहे इथं पर्यटक महिलांसाठी. त्यासाठी आमचे प्रयत्न राहतील. आणि तीर्थक्षेत्राचा एक आराखडा आपला तयार झाला आहे, तो कसा पूर्णत्वास जाईल ह्यासाठी आमचा प्रयत्न राहील पूर्णपणे. खरं तर आदिलबाई आता निवडणुकीचे रणशिंग पेटलेलं आहे. 15 जागावरून आता टीका झाली, आणखी असं टीका समोर येतील, कसं उत्तर द्या? आता काय आहे बघा, आम्ही परवाच सांगितलं होतं की आमचे थोरले भाऊ आहेत. खरं तर भाजप थोरला भाऊ मधला भाऊ शिवसेना झाला, आम्ही लहान आहे. त्यामुळे आम्हाला आमची जी अपेक्षा होती तेवढ्या जागा त्यांनी निश्चितपणा दिल्या नसल्या तरी आम्ही मन मोठंपणानं या ठिकाणी मोठं करून आमच्या थोरल्या भावांसाठी बलिदान देण्याचं ठरवलेलं आहे. दोन्ही आमदार या ठिकाणी शिवसेना आणि भाजपचे असल्यामुळं त्यांना थोडीशी अडचण झाल्याची आमचे नेते आदरणीय मुश्रीफ साहेबांना जाणीव झाली आणि मग त्यातून एक बार्गेनिंग होऊन त्यांनी एक विनंती केली की आम्हाला थोडं जास्त द्या, कारण सध्या 1 वर्षापूर्वीच विधानसभा निवडणुका झालेल्या आहेत. आणि मग त्या भावनेतून आम्ही 2 पावलं मागं जाऊन ह्या युतीची जी मोठ आहे ती भक्कम या ठिकाणी करण्यासाठी आम्ही या ठिकाणी तेवढ्या 15 आणि 14 सीटांवर मान्य केलं. किती स्ट्राईक रेट किती राहील? आमचा एवढं सांगतो की या तिन्ही आमच्या महायुतीमध्ये सगळ्यात जास्त स्ट्राईक रेट हे राष्ट्रवादीत राहणार. कारण गेल्या 15 वर्ष आम्ही या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये सत्तेवर आहे. आदरणीय मुश्रीफ साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजणांनी 7 महापौर केलेले आहेत पक्षाचे, 11 स्थायी समिती सभापती केलेले आहेत, 11 उपमहापौर केलेले आहेत. असे वेगवेगळे पदं आम्ही भोगलेले आहेत आणि त्यातून जनतेची सेवा ही अखंडितपणानं 15 वर्ष केलेली आहे. आम्हाला विश्वास आहे की पहिली पसंती हे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये आणि महायुतीला होणार.
निश्चितच पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. खरं तर एक लहान भाऊ जरी शिट्टा जरी 15 असल्या तर स्ट्राईक रेट हा निश्चित आमचा जास्त असणार आहे असं वक्तव्य या ठिकाणी केले. अनेक धोरणं आहेत, अनेक ध्येय आहेत, कोल्हापूरच्या विकासाच्या माध्यमातून अनेक कामेही येणाऱ्या भविष्यकाळात आपण करणार आहोत आणि जनता देखील आपल्याला सोबत साथ देईल असं देखील वक्तव्य यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे अदिल परासे यांनी केलेलं आहे. राजकारणातला किंग मेकर, सत्तेच्या सारी पटलावरील वोट कटर, बाजी पलटवणारा गेम चेंजर. पण अखेर या महापालिकेत कोण ठरणार धुरंधर? पहा फक्त लाईव्ह मराठीवर.